कोष्टकाकडे आपण प्रत्यक्ष जाऊया, म्हणजे तुम्हाला त्या कोष्टकाद्वारे जे कारक आणि विभक्ती दिलेल्या आहेत त्या समजून देऊ आणि मग आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील संवादात्मक काही आपल्याला वाक्य दिलेली आहेत ती आपण बघूया. सुरुवातीला पहा, कारकम. कोष्टकाकडे नीट लक्ष द्या. कारकम कर्ता, कर्म, करणम, संप्रदानम, अपादानम, अधिकरणम. या कारकांचा जो संबंध प्रत्येक विभक्तीशी येतो तो इथे आपल्याला दिलेला आहे. कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया विभक्ती, करणम तृतीया विभक्ती, संप्रदानम चतुर्थी विभक्ती, अपादानम पंचमी विभक्ती. षष्ठी कारक न देता संबंधवाचक संबंधित नातेसंबंध दर्शवणारी ही षष्ठी विभक्ती. अशी इथे आपल्याला गृहीत धरायची किंवा त्याचा उपयोग करायचा आहे वाक्य करताना. अधिकरण सप्तमी विभक्ती. आणि अशा पद्धतीने इथे षष्ठी विभक्तीचं वेगळं कारक न देता नातेसंबंध दर्शविण्यासाठी आपल्याला इथे षष्ठी विभक्तीचा कसा वापर होतो हे सांगितले. पण बाकीचे जे इतर कारक आहेत तेही आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत आणि तेही महत्त्वाचे आहेत. तर आपण वाक्यांकडे गेल्यानंतर तुम्हाला तिथे नेमके हे कारक कसे वाक्यामध्ये उपयोगात आणायचे किंवा ओळखायचे हे लक्षात येणार आहे. आता प्रत्येक कारक विभक्ती आणि उदाहरण आपल्याला या कोष्टकातून दिलेलं दिसून येते. काय दिले बघा. कर्ता कारकम कर्ता, विभक्ती ही प्रथमा. उदाहरणम किम असते उदाहरणम. रमा गीतम गायती. रमा गीतम गायती. रमा या शब्दाच खाली अधोरेखित केलेलं आपल्याला इथे दिसते. मग जी प्रथमा विभक्ती दाखवलेली आहे अर्थातच कर्ता आहे, तो या वाक्यातला प्रमुख कर्ता आहे आणि तो कर्ता म्हणजेच कोण दिसते इथे, रमा. आणि अशा पद्धतीने इथे या वाक्यातील कारक परिचय आपल्याला ओळखायचा असेल तर त्या शब्दाखाली अधोरेखित केलेलं जो शब्द असतो तो शब्द तुम्हाला त्या कोणता कारक आहे त्या शब्दाचा हे तुम्हाला ओळखायचं असतं. आणि त्याप्रमाणे इथे रमा जर या शब्दाखाली अधोरेखित असेल तर अर्थातच याला कुठलाही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही आणि त्यामुळे ही प्रथमा विभक्ती अर्थातच कर्ताकारक. या वाक्यातील रमा हे काय आहे, कर्ताकारक आहे असं आपल्याला इथे लक्षात येणार आहे. संवादातून आपण शिकणार आहोतच, पण आता या कोष्टकामधली जी काही एक एक वाक्य उदाहरणासाठी दिलेली आहेत ती आधी समजून घेऊया. त्यानंतरचं बघा, कर्म कारकम कर्म द्वितीया विभक्ती ही. मधुरा जलम पिबती. मधुरा जलम पिबती. बघा इथे काय दिसते आपल्याला, कर्म या शब्दाखाली, कर्म ज्या शब्दात दिलेला आहे त्या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे म्हणजे जलम. आणि जलम शब्दाखाली अधोरेखित केलेले म्हणजे आपल्याला तिथे ते कारक ओळखायचे. आता कर्ता जर असता तर मधुरा हे परत कर्ताकारक आलं असतं, पण इथे जलम आहे म्हणजेच द्वितीय विभक्ती कर्मकारकम. जलम हे कोणत्या या शब्दाचा कारक कोण आहे तर कर्मकारकम हे इथे आपल्याला दिसून येते. करणम तृतीय विभक्ती. कारक करण कारकम तृतीया विभक्ती ही. अहम सुधाखंडेन लिखामी. बघा तृतीया विभक्ती आपल्याला इथे करणम म्हणजेच त्या क्रियेचं साधन. अहम सुधाखंडेन काय साधन आहे तिथे, कोणत्या साधनाने आपल्याला ती क्रिया पूर्ण करायची आहे हे जेव्हा सांगायचं असतं तेव्हा तिथे करणम या कारक विभक्तीचा आपण तिथे वापर करतो. आणि सुधाखंडेन हा शब्द अधोरेखित आहे म्हणजेच तिथे तृतीय विभक्ती आहे आणि त्या तृतीय विभक्ती तिथे कारक आपल्याला करणम कारकम किंवा करणकारकम अशा पद्धतीने तिथे तुम्हाला ते कारक ओळखता येणार आहे. त्यानंतरचं बघा, संप्रदानम चतुर्थी. माता बालकाय क्रीडनकम यच्छती. बालकाय हा शब्द अधोरेखित केलेला दिसून येतो. मग चतुर्थी विभक्ती या शब्दासाठी आपल्याला संप्रदान देणे या अर्थी आपल्याला इथे जेव्हा वापरायचं असतं तेव्हा इथे आपण काय लक्षात घेतो, म्हणजेच आई मुलाला खेळणे देते. म्हणजे आई कोणाला खेळणे देते, अर्थातच तिथे मुलाला देते म्हणजेच बालकाय. ज्याला काही दिलं जातं असं तो किंवा ते साधन, म्हणून तिथे काय म्हटलेलं आहे, चतुर्थी विभक्ती काय सांगितलेली आहे, संप्रदान. देण्याची जी क्रिया आहे ती.
अशा पद्धतीने इथे संप्रदान कारकम असं तुम्हाला त्या बालकाय शब्दाचं कारक ओळखता येईल. त्यानंतर अपादान पंचमी विभक्ती. नृपः रथात अवतरती येते इथे लक्षात. नृपः राजा रथातून काय करतो, उतरतो. इथे आपल्याला जरी असं दिलेलं असलं तरी रथातून उतरतो. राजा कोठून उतरतो हे आपल्याला इथे अपादान म्हणजेच त्या रथातून ऊन किंवा पासून या पद्धतीने आपण इथे पंचमी विभक्ती वापरतो या प्रत्ययांवरून. आणि इथे आपल्याला रथातून उतरतो म्हणजेच इथे आपल्याला अपादान. हे झालं आपल्याला इथे लक्षात घेण्यासाठी. तुम्हाला पंचमी विभक्तीचं कारक आणि या रथात या विभक्तीचं कारक काय ओळखता येईल तुम्हाला, अपादान कारकम अशा पद्धतीने ते कारक ओळखता येणार आहे. षष्ठी ही संबंध. आता कारक न देता इथे संबंध दाखवलेला आहे. दशरथस्य पुत्रः रामः, दशरथाचा मुलगा राम. नाते संबंध दाखवला आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा तो दाखवला जातो तेव्हा षष्ठी विभक्तीचा तिथे कारक म्हणून उपयोग केला जातो. अर्थात कारक हा तिथे दिसत नाही आपल्याला, पण संबंध जर दर्शवायचा असेल, दाखवायचा असेल तर षष्ठी विभक्ती वापरली जाते. त्यानंतर बघा अधिकरणम सप्तमी विभक्ती. क्रियेचं स्थान त्याला अधिकरण असं म्हणतात. आता उदाहरण काय घेतले बघा. धेनुः गोष्ठे तिष्ठती, गाय गोठ्यात थांबते. मग आता गाय कोठे थांबते असं जर प्रश्न केला आपण तर इथे आपल्याला गाय गोठ्यात थांबते. गोठ्यात हे झालं अधिकरण. क्रियेचं स्थान, क्रियेचं ठिकाण असं त्याला म्हणतात. म्हणून ते अधिकरण कारकम. आपल्याला जरी हे मराठीत अर्थ या उदाहरणांचे वाक्यांचे जरी समजत असले आणि अधोरेखित शब्द जरी कळत असला तरी कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण हे सगळे वाक्यातील क्रियापदाचे काय आहेत, त्याला सोबती आहेत असं आपण म्हणू. जोडी आहेत, त्यांची जोडीदार आहेत आणि हे सगळे एकत्र येऊन क्रिया करतात आणि म्हणून त्यांना कारके असं म्हणतात. कारक हे नाव का दिलेलं आहे तर इथे लक्षात घ्या, हे सगळे वाक्यांमधले क्रियापदाचे जोडीदार आहेत आणि ते सगळे मिळूनच क्रिया करतात. त्याच्याशिवाय क्रिया कुठल्याही एक जोडीदार नसेल तर क्रिया पूर्ण होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने हे एकत्र मिळून क्रिया करतात म्हणून त्यांना कारके असे म्हणतात. म्हणजेच कारक म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं उदाहरणावरून आता तुमच्या लक्षात आलं असेल. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी विभक्ती प्रमाणे आपण कारक इथे घेतलेले आहे. म्हणजेच कारकांचा हा जो तुम्हाला चार्ट दिसतोय हा चार्ट तुम्ही पाठ करायचा, क्रमाने पाठ करायचा. कर्ता, कर्म, करण आणि अशा पद्धतीने कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया, करणम तृतीया, संप्रदानम चतुर्थी, अपादानम पंचमी. षष्ठी संबंध व षष्ठी संबंध कारक जरी दिलेले नसलं तरी तेवढं लक्षात ठेवायचं की नाते संबंध दाखवण्यासाठी षष्ठी विभक्तीचा वापर वाक्यामध्ये केला जातो आणि अधोरेखित शब्द तिथे षष्ठी असा येते. आणि महत्त्वाची कारकं आपल्याला ही वरची आणि सप्तमी कारक यावरचीच उदाहरणं तुम्हाला कृतीपत्रिकेत येऊ शकतात. आणि ती कशी येतात तर आपला षष्ठ विभाग इयत्ता 9वी आणि 10वीच्या आणि इयत्ता 8वीच्या कृतीपत्रिकेत सुद्धा आपल्याला इथे जो 6वा विभाग आहे शेवटचा आणि त्या 6व्या विभागामध्ये अपठित एखादा उतारा दिलेला असेल तर त्या उतारावर 6 कृती येतात आणि त्या 6 कृतींमध्ये तुम्हाला एक पर्याय असतो कारक परिचयम कुरुतो आणि वाक्य दिलेलं असतं. रमा गीतम गायती. जर मला हेच वाक्य तुमच्या कृतीपत्रिकेत असेल तर तिथे तुम्हाला रमा शब्दाखाली अधोरेखित केलेला शब्द तो अधोरेखित केलेला असतो आणि तुम्हाला ते कारक ओळखायचं असतं. मग रमा जर प्रथमा विभक्तीत असेल येते लक्षात येते. मग हे जर प्रथमा विभक्तीत असेल तर लगेच तिथे आपल्याला कोणता संबंधित कारक आपल्याला तिथे प्रथमा विभक्तीचा आहे कर्ता. मग रमा लिहून तुम्ही त्याच्यासमोर कोणता कारक लिहिणार कर्ता कारक किंवा कर्ता कारक अशा पद्धतीने तुम्हाला तिथे तेवढ्या त्या कारक ओळखण्यासाठी तुम्हाला एक गुण तिथे त्या कृतीपत्रिकेत दिलेला असतो कारक परिचय करण्यासाठी आणि तिथे लिहिण्यासाठी. पण तिथे असं कोष्टक वगैरे तुम्हाला तिथे नाही. कोष्टक तुम्हाला हे पाठच करावं लागणार की अशा पद्धतीने पूर्ण कोष्टकाचा वारंवार सराव करा. कारक सगळे पाठ करा हे क्रमाने
आणि प्रत्येक विभक्ती कशी लावायची कारकाला हे जर लक्षात आलं, कर्ता, प्रथमा, कर्म, द्वितीया अशा पद्धतीने पाठ केलं आणि वाक्यरचना तुम्हाला अगदी लक्षात आल्या तर तुम्ही कुठलेही कारक ओळखू शकता. छात्रः गतद्वौ विभागो मया संख्याविशेषणानि इत्यस्मिन् विषये विवरणं दत्तमासीत्. अद्य विभागे वयं सर्वे नूतनः व्याकरणघटकः पठामः. व्याकरणघटकस्य नाम अस्ति कारकानि. संस्कृतव्याकरण कारकानि वयं सर्वे पश्यामः अधुना. विद्यार्थ्यांनो, या नवीन व्याकरण घटकामध्ये आपण काही कारक विभक्तींची ओळख करून घेणार आहोत. जी क्रियापदामध्ये किंवा वाक्यामध्ये जी क्रियापद असतं त्या क्रियापदासाठी महत्त्वपूर्ण असे हे काही कारक असतात आणि या कारकांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. पण त्यापूर्वी जर माझ्या या संस्कृत सिरीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जे आज कोणी नवीन असतील या संस्कृत सिरीज चॅनलवर तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला आपण क्रियापदस्य सहचरः या 8वीच्या पाठ्यपुस्तकातील आपण कारकानी हा घटक बघणार आहोत आणि हा विभक्ती चा जो अभ्यास आपल्याला करायचा आहे तो 9वी आणि 10वीच्या या आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा कारक परिचय करा या पद्धतीने आपल्याला कृती सोडवायला येईल. त्यामुळे या सगळ्या कारकांचा टेबल जो आता तुमच्यासमोर दिलेला आहे तो छान नीट समजून घेऊया आणि त्यावर आधारित आपण काही प्रत्येक कारक कशाशी संबंधित विभक्ती आपल्याला तिथे उदाहरणांद्वारे किंवा वाक्यांद्वारे सांगितलेले आहे हे आपल्याला आज शिकून घ्यायचं आहे. तर चला मग त्याच्यानंतरचा आपण संवाद बघूया चित्राद्वारे. सानिका गौरवः च किं पश्यतः. सानिका आणि गौरव काय पाहत आहेत? सानिका गौरवः च आम्रफलं पश्यतः. आंब्याचं फळ किंवा तिथे आम्रफल आंब्याचे फळ पाहत आहेत. मग आंब्याचं फळ हे काय झालं? कर्म झालं, कर्मकारकम. आम्रफलम इति कर्मकारकम. आम्रफलम कस्मात् पतति. आंब्याचे फळ कोठून पडते असा प्रश्न इथे केला आहे. म्हणजेच आंब्याचं फळ हे कोठून पडते तर त्याचं उत्तर आपल्याला काय येईल? आंब्याचे फळ हे वृक्षात पतती. आम्रफलम वृक्षात पतती. वृक्षात कोठून पडते. इथे कोठे पडते आंब्याचं फळ इथे आपल्याला सांगितले तर ते झाडावरून पडते. झाडावरून पडते म्हणजे झाडावरून हे काय झालं? अपादान. अर्थातच इथे वृक्षात. वृक्षात इति शब्द अपादान कारकम येते लक्षात. त्याच्यानंतरचं बघा. आम्रफलम कुत्र पतती. कोठून पडते किंवा फळ कोठून पडते हे आपण अपादान घेतलं. आता आपण सप्तमीकडे जातोय. आम्रफळ आंब्याचे फळ कोठे पडते. मग आता कोठे पडते हा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय येणार आहे? आम्रफलम अंगणे पतती. अंगणे पतती. अंगणे म्हणजे अंगणात. अंगणात पडते म्हणजे अंगणात हे काय झालं? क्रियेचं ठिकाण झालं. त्या ठिकाणी अंगणात पडते त्याला अधिकरण असं म्हणतात. म्हणजेच अंगणे इति अधिकरणम. ज्ञातं सर्वेभ्यः. अंगणे इति अधिकरणम म्हणजेच अंगण हे काय झालं? अधिकरण. क्रियेचं स्थान, क्रियेचं ठिकाण असं त्याला म्हणतात. आणि या तिन्ही चित्राद्वारे या संवादातून आपण काय शिकलो तर आपल्याला इथे प्रत्येक कारकांचा अभ्यास संवादातून शिकलेला. म्हणजेच तुमच्या नुसत्याच कोष्टकातली उदाहरणं न घेता तुमच्या या संवादातून जर तुम्ही कारकांचा अभ्यास घेतला शिकलात तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आता खाली कोष्टकात आपल्याला काय व्याख्या दिलेली कारकाची संस्कृतात? कर्ता कर्म करणं संप्रदानम अपादानम अधिकरणम च येते सर्वे वाक्ये क्रियापदस्य सहचरः. पाठाचं नावच आपल्या काय आहे? क्रियापदस्य सहचरः. क्रियापदाचे सोबती किंवा आपण जोडीदार असं म्हणू. म्हणजेच क्रियापदाचे हे सगळे जोडीदार आहे. क्रियापद जरी वाक्यात असलं तरी हे जोडीदार असल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. कुठले? कर्ता कर्म क्रियापद किंवा वाक्य आपण काय म्हणू? एक महत्त्वाचा एक घटक आहे आणि त्या वाक्यातला प्रत्येक शब्द म्हणजे एखाद क्रियापद असेल त्या क्रियापदाशी इतर शब्दांचा संबंध असतो आणि हे शब्द क्रियापदाचे सोबती असतात.
अशी कल्पना जर आपण केली आणि अशी कल्पना करून आपण छान कारक विभक्तींची ओळख करून घेतलेली आहे, नीट समजावून घेतलेली आहे, येते लक्षात तुमच्या. म्हणजेच इथे जसं कुटुंबातली माणसे एकमेकांशी जुळवून घेतात, स्वतःमध्ये बदल घडवून आणतात, तसं इथे मूळ शब्द असेल किंवा एखादा धातू असेल, तो वाक्यात जेव्हा येतो तेव्हा, जसा गौरव आपण उदाहरण घेतलं, हा गौरव, गौरव हा मूळ शब्द, प्रातिपदिक. आता इथे त्याचा संबंध लिखती या क्रियापदाशी येतो. म्हणजे कर्ता बनण्यासाठी गौरवला प्रथमा विभक्तीचं रूप आपण इथे घेतो. आणि लिख हा धातू वर्तमान काळ दाखवण्यासाठी. म्हणजेच गौरव या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याशी हा गौरव जुळेल असं आपण लिखती म्हणून लिहितो. गौरव हा लिखती. आणि असा जर विचार केला तर तुम्हाला तिथे कारक ओळखता येणार आहे. आता खाली व्याख्या तशीच दिलेली. ते सर्वे मिलित्वा क्रियां कुर्वन्ति. आणि ह्या सगळ्यांनी मिळून क्रिया केली जाते. अतः तानी कारकानी. म्हणून ते सगळे काय आहेत, त्यांना काय म्हणतात, कारके असे म्हणतात. आणि अशा कारकांचा अभ्यास आपण या पूर्ण विभागातून घेतलेला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण कोष्टकाप्रमाणे कर्ता, कारक, कर्मकारक, त्यानंतर करण, संप्रदान अशा वाक्य घेऊन आपण एक एक ते कोष्टक पाहिलं. आता आपण संवादातून शिकूया, म्हणजे तुमच्या छान लक्षात येणार आहे. आणि हा संवाद इयत्ता 8वीच्या पुस्तकातला आहे, त्यामुळे इयत्ता 8वीच्या मुलांनाही याचा उपयोग होईल. आणि हा जो आपला तृतीय हा घटक, हा क्रियापदस्य सहचर, हा भाग तुम्हाला शिकता पण येईल इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे करता येईल. म्हणजे हा कारकांचा अभ्यास इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातलाच आहे. आणि तो त्यानंतर आपल्याला 9वी आणि 10वी या पाठ्यपुस्तकात जरी नसला तरीसुद्धा तुम्हाला कृतीपत्रिकेत कारकांवर आधारित कुठलीही कृती विचारण्यात येते, वाक्य विचारण्यात येतं. वाक्यातला एखादा शब्द अधोरेखित केलेला असतो विभक्तीचा, आणि तुम्हाला ते कारक ओळखायला येतं. मग तिथे विभक्ती आपल्याला नाही लिहिता येणार, पंचमी षष्टी. तर कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण या कुठल्याही कारकांपैकी एक कारक तुम्हाला तिथे ओळखता आलं पाहिजे आणि लिहिता आलं पाहिजे. आता संवादातून घेतलं म्हणजे तुमचा छान कारकांचा अभ्यास होणार आहे. आणि मग कोष्टक पाठ केले की तुम्ही कुठलीही कृती कारकांवर आधारित सोडवू शकता. कुठलेही वाक्य तुम्हाला ओळखता येणार आहे, तो शब्द अधोरेखित केलेला ओळखता येणार आहे. तर बघा संवाद आपण बघूया. अत्र का क्रिया लेखनम. चित्रातून आपल्याला इथे लेखनाची क्रिया दिसते आहे. कह लिखती, कोण लिहितो, कोण लिहित आहे. जर आपण प्रश्न केला तर गौरव लिखती, गौरव लिहित आहे. म्हणजेच इथे गौरव हा कोण आहे, कर्ता आहे. बरोबर आहे. आपण कोष्टकात पाहिलं होतं रमा गीतम गायती, रमा कर्ता कारक आपल्याला प्रथमा विभक्तीचा कर्ता रमा हा आपल्याला कारक आपण घेतला होता, कर्ता कारक. तसा इथे कोण लिहित आहे तर गौरव लिहितोय. आणि तिथे हा गौरव हा काय झाला, कर्ता. आता गौरव हा किम लिखती, गौरव हा किम लिखती, गौरव काय लिहितोय, गौरव निबंधम लिखती. गौरव काय लिहित आहे, गौरव निबंध लिहित आहे. म्हणजेच निबंध हे काय झालं, कर्म. गौरव निबंधम लिखती, निबंधम हा शब्द जर अधोरेखित असेल तर तुम्हाला तिथे ओळखता आला पाहिजे काय क्रिया आहे, कशा तो काय लिहितोय. तर काय लिहितोय म्हणजेच इथे निबंध हे कर्मकारक आहे. येते लक्षात. गौरव केन निबंधम लिखती, कशाने निबंध लिहितो, केन. गौरव लेखन्या निबंधम लिखती, लेखन्या निबंधम लिखती. म्हणजेच लेखनीने निबंध लिहित आहे. इथे लेखणी हे काय झालं, इति साधनम करणं वा. म्हणजेच लेखणी हे साधन झाले, त्याला करण म्हणजेच क्रियेचे साधन असे सुद्धा म्हणतात. आपण पाहिलं होतं पहिल्या कोष्टकामध्ये अहम सुधाखंडेन लिखामी, लेखन्या निबंधम गौरवः लिखती. आले की नाही, सारखे समान वाक्य आहेत. सुधाखंडेन, लेखन्या, लेखनी या शब्दाची तृतीया आणि सुधाखंड या शब्दाची पण तृतीया त्या कोष्टकातल्या वाक्याप्रमाणे. म्हणून तिथे लेखन हे साधन आहे आणि किंवा करण आहे असं त्याला म्हणू आपण. आणि क्रियेचं साधन आहे म्हणून त्यालाच करणकारक असे म्हणतात. म्हणजे आपण या
पहिल्या संवादातून, चित्रातील संवादातून आपण काय घेतले? गौरव हा कर्ता आहे, निबंधम हे कर्मकारक आहे आणि लेखन्या हे काय झालं? करणकारक आहे. या 3 आपण कारकांचा अभ्यास या संवादातून चित्राद्वारे घेतलेला आहे. आता आपण पुढे जाऊया. सानिका किम यच्छती? सानिका काय देते? सानिका काय देते? बघा, सानिका लेखनपुस्तिकां यच्छती. सानिका लेखनपुस्तिका देते. लेखनपुस्तिकामिति कर्म. लेखनपुस्तिका हे कर्म झालं, म्हणजेच तिथे कर्मकारक लेखनपुस्तिका. त्याच्या पुढे बघा, सानिका कस्मै लेखनपुस्तिका यच्छती? कुणाला लेखनपुस्तिका देते? मग इथे कोणाला देते असं, मला कोणाला वही देते असं जर म्हणायचं असेल तर त्याचं उत्तर आपल्याला इथे काय येणार आहे? सानिका अध्यापकाय लेखनपुस्तिका यच्छती. अध्यापकाय, अध्यापकाय अधोरेखित शब्द जर असेल तर तिथे कारक आपल्याला ओळखायला कोणता येईल सांगा मग? आपण पहिलं उदाहरण घेतलं होतं, माता बालकाय क्रीडनकम यच्छती. देण्याची क्रिया सांगितलं होतं, ज्याला काही दिलं जाते असा संप्रदान. कारक कुठला आहे? संप्रदान कारकम. म्हणजेच इथे अध्यापकाय इति संप्रदानम. अध्यापकाय इति संप्रदानम. ज्ञातम? बघा विद्यार्थ्यांनो, आता या कोष्टकाखाली आपल्याला इयत्ता 8वीच्या पुस्तकात भाषाभ्यास म्हणून काही वाक्यरचना दिलेल्या आहेत. त्या 9 वाक्यरचना आपण घेऊया, म्हणजे तुमचा अभ्यास अजून छान होणार आहे. आदित्यः गीतं गायति. अधोरेखितानां शब्दानां कारकं लिखतु. अधोरेखित शब्दाचे कारक लिहा आणि माध्यम भाषेत त्याचा अनुवाद करा. माध्यम भाषया अनुवादम कुरुत च. आदित्यः गीतं गायति. ठळक अक्षरात अधोरेखित केलेलं आहे, त्याच शब्दाचा आपल्याला कारक लिहायचं आहे. आदित्यः गीतं गायति. आदित्यः कर्ता कारक. बालकाः उद्याने क्रीडन्ति. उद्याने अधिकरण कारक. येते का लक्षात? तुम्ही वरच्या कोष्टकाप्रमाणे वाक्याप्रमाणे हे वाक्य जुळवून बघा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. अहम देवं प्रणमामि. अहम कर्ता कारक. त्वं छुरिकया फलं कर्तयसि. छुरिकया करण कारक. मालयाप्रमाणे छुरिका माला. मालया छुरिकया. उल्का अवकाशात पतति. अवकाशात अपादान कारकम. मुख्याध्यापकः छात्रेभ्यः पारितोषिकाणि यच्छन्ति. छात्रेभ्यः संप्रदानकारकम. पारितोषिकाणि कर्मकारकम. बघा, काही वाक्यांमध्ये 2-2 पण कारक असतात. वयम चित्रपटं पश्यामः. चित्रपटं कर्मकारक. पितामह प्रभाते वृत्तपत्रं पठति. पितामह कर्ताकारक. प्रभाते अधिकरणम. गिर्यारोहकः शिखरात् यष्टिकाभ्याम् अवतरति. गिर्यारोहकः कर्ताकारक. शिखरात अपादानकारक. यष्टिकाभ्याम करणकारक. अशा पद्धतीने इथे तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा अशीच वाक्य ठळक अक्षरातील येतील किंवा अधोरेखित केलेला शब्द असेल त्या वाक्यामध्ये, तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हा तक्ता, या कोष्टकाचा तक्त्याचा छान अभ्यास करा, पाठांतर करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आणि कुठलंही वाक्य तुम्हाला कारक कुठला आहे, कारक परिचय देता येणार आहे आणि तो लिहिता येणार आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, कोष्टकाचा नीट अभ्यास करा आणि तुमच्या कृतीपत्रिकेतल्या कृती सोडवण्याचा सराव करा. अद्य वयं सर्वे विरमामः अत्र. आज आपण इथेच थांबूया. पण जाण्यापूर्वी माझ्या या संस्कृत सिरीज चॅनलला किंवा ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परत एकदा आठवण करून देते सबस्क्राईब करण्याची. आणि पुन्हा आपण भेटूया नवीन व्याकरण घटकासह. वयं सर्वे पुनर्मिलामः. नमो नमः.